आपण दोन संघ आमने सामने पाहतोय. एका बाजूला आहे खंदा कॉलनी, दुसऱ्या बाजूला आहे पेण. आणि या 4 षटकांच्या खेळात पंच या ठिकाणी इशारा करतील. लेट्स प्ले फर्स्ट बॉल दिस इनिंग्स. साहिल नावाचा हा गोलंदाज पहिला बॉल घेऊन डान्सिंग द ग्राउंड. शफल झाला खेळाडू. यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेनं पहा, थोडासा खेळाडू फ्लंबल झाला. मिस क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. फटक्यामध्ये ताकद होती, फटक्यामध्ये टायमिंग देखील प्रॉपर होतं, पण यावेळेस गॅप सिलेक्शन नव्हतं. एक धाव या ठिकाणी मिळेल. नॉन स्ट्राईकचा खेळाडू स्ट्राईक मध्ये येतोय, ज्याचं नाव आहे आशिष करावकर. पुढचा बॉल लोवर फुल टॉस आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं धावची होण्याची संधी आहे. डायरेक्ट थ्रो. यावेळेस धोका पत्करला होता, रिस्क घेतली होती. आणि यावेळेस 4 षटकांच्या या सामन्यामध्ये चौकार षटकांना जितकं महत्व आहे ना, तेवढंच महत्व तुमच्या सिंगल डबल्सला राहणार आहे. कारण आता अशा वेळेस तुम्ही आलात की जिथे 35 धावा देखील चांगल्या ठरू शकतात आणि 50 धावा देखील तुम्हाला महाग जाऊ शकतात. कारण ही स्थिती आहे, दबाव असतो. दबावाच्या मध्ये यावेळेस एक भिंतीला दिलेली चीर आणि तिथून काढला हा चौकार पाहायला मिळतोय. या गावातील, या सामन्यातील पहिला चौकार. नायक कोण आणि खलनायक कोण या सामन्याचं चित्र काही वेळानंतर स्पष्ट होणार आहे मित्रांनो. कारण एका डावामध्ये 2 खलनायकही असतात आणि नायक देखील पाहायला मिळतो. यावेळेस चांगला बॉल आहे, प्रत्युत्तर दिलं जात आहे. टिट फॉर टॅट, जशाच तसं. याचा अगोदरचा बॉल तुझा होता, हा डाव माझा आहे. कारण आता आपण अशा स्थितीमध्ये अडकून आलोय की इथून तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर एक पाऊल पुढे जाण्यासाठी एक एक सामना तुम्हाला जिंकावा लागेल आणि त्यासाठी एक एक चेंडू देखील तुम्हाला जिंकावा लागेल. फुलटॉस बॉल आलाय डीप मिड विकेट रिजन मध्ये. खेळाडू उपस्थित आहे. इथे काय घडलंय? जजमेंट कॅच सुंदर पकडलाय, पण पाहूया की इथून आपण थोडा वेळ या ठिकाणी घेतोय. लाईव्ह कॅमेऱ्याच्या कोंदणामध्ये हा क्षण आलाय का? आणि यावेळेस आपण पाहतोय हा षटकार आहे. ज्यावेळेस कॅच टिपला गेला त्यावेळेस खेळाडूचे पाय हे सीमारेषेला लागले होते, पण प्रयत्न चांगले केलेत. एकदा जोरदार टाळ्या क्षेत्ररक्षणासाठी देखील झाल्या पाहिजेत, कारण 100% डेडिकेट करणारे क्षेत्ररक्षण. जजमेंट थोडस या ठिकाणी चुकलं, एकदम हलक्यानं काही अंश हा पाय हा निश्चितपणे सीमारेषेवर आला होता, ज्यामुळे या ठिकाणी षटकार घोषित केलाय. ही आहे आधुनिकता. तंत्रज्ञान नसताना तर इथे वाद झाले असते. क्रिकेटमध्ये झालेले जे बदल आहेत त्याचा फायदा या छोट्या छोट्या एका कॅमेऱ्याच्या कोंदणामध्ये देखील आपण टिपू शकतो. मी कॅमेरामनचं देखील कौतुक करेन. संस्कारनं टिपलेले एक क्षण. अगदी संस्कारवर आपल्या दादांचे संस्कार चांगले आहेत, कारण कॅमेरा बघायला गेला तर एकच आहे आणि एका कॅमेऱ्यामध्ये देखील एक घटना टिपणं हे कौतुकास्पद आहे. धावसंख्या आपण पाहतोय 13 धावा झाल्यात. एक षटक या ठिकाणी संपलंय. अजूनही कोणताही विकेट्स पडला नाहीये, म्हणजे चांगला स्टार्ट या ठिकाणी झालाय. आपण जर पाहिलं तर प्रत्येक सामन्यामध्ये पहिल्या षटकाचा जो मॅन्डेटरी पॉवर प्ले असतो त्यामध्ये 10+ धावा झाल्यात. दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये धावांची जी गती आहे ती कमी झाली आहे, पण इथे त्या गतीला त्याच पद्धतीनं हे खेळाडू ठेवतील का हा देखील प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये असेल. शांतता दिसते, पण या भयान शांततेच्या पाठीमागे एक वादळ देखील आहे. ते वादळ कशाचं आहे? मला सेमीफायनल मध्ये जायचं आहे, मला सेमीफायनल मधून फायनल गाठायची आहे, मला या वर्षाचं हे करंडक, हे चषक जिंकायचं आहे. आणि याच अपेक्षेनं, या आशेनं सुरू असणाऱ्या या स्पर्धेमध्ये नवीन गोलंदाज सचिन नायक. डावा उजवा कॉम्बिनेशन. यावेळेस चांगल्या गतीने चेंडू
रिलीज केलाय, एक धाव या ठिकाणी मिळेल. सचिन नाईक यांच्या हातामध्ये बॉल पाहतोय, ज्यांच्या खांद्यावर पुढच्या वर्षी बॉल नाही तरी अख्खी प्रीमियर लीग अख्खी प्रतियोगिता असणार आहे. कारण येणाऱ्या भावी टुर्नामेंटचे ते अध्यक्ष निश्चितपणे आहेत आणि तदनंतर रायगड मेडिकल असोसिएशनचे देखील अध्यक्ष ते होतील आणि एक जबाबदारी त्यांच्या खांद्यावर येते. खरं तर कोणतंही पद घेणं हे सोपं असतं, परंतु त्या पदाला साजेसं काम करणं हे फार कठीण असतं. आणि या पदाच्या अवतीभोवती असणाऱ्या कार्यकर्त्यांची आणि मित्रांची फौज जी असते ना, ती सहकार्याच्या भूमिकेमध्ये असणं फार गरजेचं असतं. मला वाटतं की इतक्या वर्षाचा तुमचा एक प्रवास राहिलाय, त्याच्या पाठीमागे तुम्ही केलेली जी ठाम भूमिका आहे आणि सहकार्याची भावना आहे ना, ती तुम्हाला इथपर्यंत घेऊन आली आहे. पुढचा बॉल यावेळेस चांगल्या पद्धतीनं चेंडू घेऊन काढलाय अक्रॉस द लाईन, पॅडल स्वीप केला, एक धाव या ठिकाणी मिळतंय. कारण थोड्याशा विश्रांतीमध्ये घेतलेलं जे भोजन आहे त्या भोजनामध्ये आलेली थोडीशी सुस्ती आहे, त्या सुस्तीला तुम्हाला कुठेतरी आता थोडं झटकावं लागेल. कारण ती सुस्ती तुम्हाला तुमच्या या कष्टाचं फळ देऊ शकत नाही. कारण ही सुस्ती आपल्या अंगातली मस्ती तेव्हाच उतरवेल जेव्हा तुम्ही या ट्रॉफीपासून दूर जाल. आणि म्हणूनच तुम्हाला आता ही सुस्ती झटकवायची आहे आणि आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी आणि आपल्या तालुक्यासाठी खेळायचं आहे. पुढचा बॉल शपल झालाय, खेळाडू लोअर फुल टॉस बॉल लॉंग ऑन रिदनच्या बाहेर आलाय. हा एक जबरदस्त स्ट्रोक, ब्रांडेड स्ट्रोक, षटकार. बारी सबकी बारी, कभी हमारी तो कभी तुम्हारी. वेळ प्रत्येकाला संधी देते, फक्त त्या संधीचं सोनं करणं आपल्या हातामध्ये असतं. आला फुल टॉस, फेकला बाहेर, 6 धावा. पुढचा बॉल यावेळी स्लेट कट करण्याचा प्रयत्न केलाय, चांगल्या गतीनं बीट केलाय. ही क्षमता आहे गोलंदाजाकडे. षटकार खाल्ल्यानंतर आलेला हा डॉट बॉल स्वतःचं मनोबल वाढवणार आहे, स्वतःचा आत्मविश्वास वाढवणार आहे आणि अपेक्षा कॅप्टन निश्चितपणे या ठिकाणी ठेवून आहेत की ज्या पद्धतीनं आता हा सामना प्रेशराइज आहे. तर इथून जर हारलो तर पुन्हा संधी नाही आहे, कारण ही शेवटची संधी आहे. एक एक सामना फार महत्वाचा, एक एक षटक, एक एक चेंडू. पुढचा बॉल शपल झालाय, खेळाडू डीप पॉइंटच्या दिशेने चेंडूला खेळून काढले, ट्रॅव्हल केले, त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही आहेत, सिंगल धावेवर समाधान मानावं लागेल. चांगला थ्रो पाहायला मिळालाय. प्रत्येक चेंडू मागे आता थोडीशा ज्या गतिविधी आहेत त्या वाढू लागल्या आहेत, कारण आपण पाहतोय सामना अतिशय महत्वाचा आहे. चालू सामना 1 नंबरवर खेळला जातोय, मैदान क्रमांक 1. तर या स्थितीमध्ये दुसरा क्वार्टर फायनलचा सामना मैदान क्रमांक 2 वर देखील आपण पाहतोय आणि मैदान क्रमांक 2 वर सुरू असणारा क्वार्टर फायनलचा सामना जो आपण पाहतोय रसायनी विपक्ष पनवेल वॉरियर्स. यावेळेस अक्रॉस द लाईन पॅडल स्वीप डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं, खेळाडू त्या ठिकाणी फक्त 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 बघत राहिलाय आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. साह्यानं टोटलची धावा धावून पोहोचली आहे. एकूण धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावर 27 धावा. पहा, हे आता बदललेलं समीकरण आहे. कारण मगासपासून आपण सांगतोय पहिल्या षटकामध्ये धावा आल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये धावांचा ग्राफ उतरला होता, पण क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये आता ही समीकरणं बदलली आहेत, ही गतिविधी बदलली आहेत. कारण आता 13.50च्या गतीनं 2 षटकामध्ये आल्यात 27 धावा. म्हणजे चांगली स्थिती आहे, चांगली मानसिकता आहे, पॉझिटिव्ह अप्रोच पाहायला मिळतोय. आणि या 27 धावानंतर आपण जर उर्वरित 2 षटकांचा विचार केला, इथे कमीत कमी 15 ते 20 धावा आल्या ना तरी 40+ 40+ धावा तुमच्या या ठिकाणी धावफलकावर येतील आणि त्या निश्चितपणे दुपारच्या सत्रानंतर महागड्या ठरतील. पण का, तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आता हवामान थोडंसं बदलू लागलंय. हवेचा झोक देखील आपण उजव्या बाजूनं डाव्या बाजूकडे जाऊ लागलाय आणि त्याचा फायदा फलंदाजाला होणार आहे. कारण डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि डीप लॉंग ऑन या क्षेत्रामध्ये वाहत्या हवेचा झोक जो आहे तो उजव्या हाताच्या फलंदाजांना थोडीशी मदत देणारा असणार आहे. याचा फायदा फलंदाज किती उचलतील हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. तिसरं षटक घेऊन आलाय रोशन पाटील यांच्या हातामध्ये असणारा हा बॉल. या षटकातील पहिला बॉल, भन्नाट वेग,
त्यांचा गोलंदाजीचा फॉलो थ्रो पाहिला तर अगदी 3 ते 4 पावलांचा अंतर घेतला जातोय आणि तदनंतर मनगटाचा वापर आहे, तिथे खांद्याचा वापर केला जातोय. जरी स्टँडचा वापर करून अगदी ताकदशीर बॉल टाकण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये नक्कीच आहे. त्याचं दर्शन आपल्याला पहिल्या चेंडूमध्ये पाहायला मिळालं. पुढचा चेंडू येतो यावेळेस. यावेळेस चांगला बॉल अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारलाय चेंडू. खेळाडू उपस्थित आहे परंतु जोपर्यंत चेंडू पर्यंत पोहोचला तोपर्यंत चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक चौकार पाहायला मिळतोय. दर्जेदार फटका. प्रदीप विघ्ने आणि आशिष करावकर या जोडीनं कमाल केली आहे. 32 धावा फक्त 14 चेंडूमध्ये कुठून काढल्यात. पुढचा बॉल आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. स्लॉक स्वीप आहे. शॉर्ट मिड विकेट मध्ये खेळाडू उपस्थित. थ्रो केला जाईल. एक धाव या ठिकाणी पळून काढले. एका धावेवर समाधान. 33 धावा अगदी कुठल्याही पद्धतीनं एकही विकेट आतापर्यंत मिळवलेली नाहीये. ही एक जमेची बाजू राहिली फलंदाजी करण्याच्या संघाला की धावाही झाल्यात आणि विकेट्स देखील आल्या नाहीयेत. सकारात्मक डोक्यानं या ठिकाणी फलंदाजी सुरू आहे. शपल झालाय खेळाडू लॉंग ऑफच्या वरून. येस, इट्स अ बिग 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 सिक्सर. पॉवरफुल स्ट्रोक पॉवर जनरेट केली आहे. प्रॉपर टायमिंग आणि मिळाल्या पूर्ण 6 धावा. कडे रोशनी असली तरी यावेळेस मात्र विघ्न आपल्या संघाचं विघ्न दूर करतोय. काय जबरदस्त बॅटिंग केली आहे. चांगल्या लयबद्ध तालबद्ध सुराने नटलेली संध्या जशी संगीतातून असते ना तसं क्रिकेट. परंतु या क्रिकेटच्या मध्ये विघ्न आणि त्या विघ्नाला मात्र दूर केलंय. जे विघ्न समोरच्या संघावर होतं ना त्या प्रदीप विघ्नेला मात्र बाजूला केलंय. पहिली विकेट गारत. केले 27 धावांचं वैयक्तिक योगदान राहिलंय. प्रदीप विघ्ने यानं चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली आहे. हे 42 आकड्यांचं गणित या ठिकाणी सुरू आहे. ज्याच्या इनिंग्स मध्ये 12 बॉल फेस केलेत, 27 धावा ज्यामध्ये 3 षटकार आणि 1 चौकार. असं एकंदर त्याच्या खेळीचं समीकरण आपण या ठिकाणी सांगू शकतोय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रतीक पाटील. पुढचा बॉल शफल होण्याचा प्रयत्न. आधी इरादे स्पष्ट होते. खेळाडू थोडासा पुढे आला, तदनंतर दुविधा मनस्मतीमध्ये गेला, परत मागे गेला आणि त्यावेळेस मात्र चेंडू हा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. षटक संपलं जात आहे. तिसरं 3 षटक 39 धावा धाव फलकावर लागले आहेत. ज्यावेळेस आपण कर्णधारा समवेत वार्तालाप केला होता त्यावेळेस त्याने सांगितलं होतं की 4 षटकांच्या खेळामध्ये आम्ही 50 धावांचा आकडा आमच्या डोळ्यासमोर धरू शकतो. आमच्यामध्ये गोलंदाजीची ताकद आहे. जरी त्यापेक्षा कमी झाल्या तरी आम्ही कॉन्फिडेंटली त्या धावा डिफेंड करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. पण सध्याच्या घडीला ज्या पद्धतीने धावा झाल्यात ना इथून फक्त तुम्हाला 10 करायचे आहेत. म्हणजे तो 50चा जो एक आकडा आहे त्या आकड्याला तुम्ही गवसणी गाळू शकता. शेवटचं षटक आणि गोलंदाज अनुप आलाय. अनुप कुमार नावाचा हा खेळाडू मागच्या डावामध्ये मागच्या सामन्यात 1 षटकाचा स्पेल ज्यामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या आणि यावेळेस मात्र अधिकची जबाबदारी आहे. कारण इथे 39 धावा आधीच स्कोर बोर्डवर लागले. इथून 10 धावा जरी आल्या ना तरी 50चं टार्गेट या ठिकाणी उभं केलं जाणार आहे. 10 पेक्षा कमी धावा द्यावी लागतील. अधिक धावा गेल्या तर इथे मात्र चेसिंग करताना बऱ्याच अडचणींना सामोरे जावं लागणार आहे. अनुप कुमार तयार. पहिला बॉल या
षटकातील. यावेळेस शॉटअप पुल करण्याचा प्रयत्न, हवेमध्ये बॉल आहे. यष्टीरक्षकानं कोणत्या पद्धतीने चूक नाही केली आहे. एक फार मोठी विकेट या ठिकाणी आली आहे. एक मोठा अडथळा या ठिकाणी दूर केलाय अनुपनं. आल्या आल्या पहिल्या बॉलवर घेतली आहे पहिली विकेट. कळंबोळी विपक्ष महाड या दोन्ही कॅप्टन्सला आपण विनंती करतोय की आपण टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस अतिशय वेगानं बॉल, परंतु दिशा नव्हती, नियंत्रण नव्हतं. वाईट बॉलचा इशारा पंचांकडून दिला जातोय. एक अवांतर धाव या ठिकाणी जोडली जाईल. धावा येणं फार गरजेचं आहे. धावा बाईजने येतात, धावा लेग बाईजने येतात. वाईड आहे, नो बॉल आहे. क्रिकेटमध्ये बरेच नियम आहेत ज्या नियमांच्या तहत तुम्ही बऱ्याच धावा या ठिकाणी मिळवू शकता. त्यामध्ये आलेला हा बॉल अवांतर. एक धाव वाढली आहे. पुढचा बॉल. चांगलं टायमिंग नाहीये. एक धाव मिळाली आहे. खेळाडूंना मिस क्षेत्ररक्षण केलं. इथं काय घडलंय? येस, हा गेलाय चौकार. जिथे एक धाव होती ना तिथे मिळतात पूर्ण 4 धावा. या 4 धावेनिशी टोटल धावा जाऊन पोहोचल्यात 44च्या घरामध्ये. पुढचा बॉल. येस, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. लंग अपच्या भरून गेलाय. येस, इट्स अ मायटी स्ट्रोक, सुपर स्ट्रोक. 50 धावा स्कोर बोर्डवर आलेल्या आहेत. मात्र षटकार ठोकतायत. आयुष्याची एक नवी इनिंग 2 दिवसापूर्वी सुरू केली. लग्नाच्या बिडीमध्ये अडकल्यानंतर थेट मैदानामध्ये आज षटकार ठोकतोय आपला खेळाडू. यावेळेस आणखी एक मोठा तडाखा दिलाय. डीप मिड विकेटच्या बाहेर जातोय. येस, इट्स अ बिग फॅब्युलस मायटी स्ट्रोक. आणखी 6 धावा. जीवनामध्ये काही गोष्टी आपल्या मूडवर अवलंबून असतात. आज किरणचा मूड ठीक आहे कारण त्याच्या जीवनातली जीवनसाथी त्याच्या आयुष्यामध्ये आली आहे. त्या मूडनं आज मात्र एक वेगळा प्रसाद गोलंदाजाला दिला जातोय. अगदी ठोकम ठोक सुरू आहे फलंदाजाची. पुढचा बॉल. यावेळेस आणखी एक चांगला फटका लॉंगावच्या दिशेनं. खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहे. एक धाव या ठिकाणी मिळेल. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. चांगली बॅटिंग केली आहे किरण पाटीलनं. 4 बॉल फेस केलेत. 4 बॉल मध्ये 17 धावा त्यानं ठोकून काढल्यात. पुढचा बॉल. यावेळेस क्लास फटका आहे, क्लासिकल फटका आहे आणि तितकी जबरदस्त फिल्डिंग. टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो या फिल्डिंगसाठी, या एफर्टसाठी. चांगल्या पद्धतीने एफर्ट्स पाहायला मिळतात. इथे मात्र काय होतंय, विकेट आणखी एक पडली जाईल. पण या विकेट समवेत, या बॉल समवेत या ठिकाणी फर्स्ट इनिंग्स समाप्त होत आहे. 24 बॉल नंतर धावसंख्या टोटल जाऊन पोहोचली आहे
59 या आकड्यावर 60 धाबांचं एक मोठं लक्ष झालंय. फार मेहनत करावी लागेल दुसऱ्या डावामध्ये फलंदाजांना आणि फार मेहनत करावी लागेल दुसऱ्या डावामध्ये आमच्या समालोचकांना देखील, कारण हा सामना 4 षटक कंप्लीट होणार आहे सर. फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. किरण पाटील 4 चेंडूमध्ये 17 धावा ज्याच्या बॅटमधून आल्या आणि एक आकडा जो आहे जो एका टीमला डिफेंड करण्यासाठी किंवा गोलंदाजांना साथ देण्यासाठी जो पाहिजे तो या ठिकाणी मिळाला. नेक्स्ट मॅच टॉस एका बाजूला असेल कळंबोली, दुसऱ्या बाजूला असेल महाड. कळंबोली संघाचा कॅप्टन या बाजूला उपस्थित झालेले आहेत तर महाड टीमचे कॅप्टन चला लगेच या. महाड संघाचा कॅप्टन इनिंग्स ब्रेक मध्ये आपला टॉस कंप्लीट व्हायला पाहिजे. या धावा पळा. चलू या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्याला आवाज ऐकायला मिळेल नितेश पंडित सरांचा, ज्या ठिकाणी टॉस करू महाड विपक्ष कळंबोली. अतिशय छान रम्य वातावरणात खेळला जाणारा सामना. तसं पाहिलं तर आउट विकेट आणि निश्चित खांदा कॉलनीच्या टीमबद्दल सांगायचं झालं तर उपाशीपोटी घेतलेली गोळी आहे आणि निश्चितच ती अंगाला लागेल आणि यावेळेस ती निश्चित लागली, कारण 24 चेंडूंमध्ये जवळजवळ 59 धावांचं एक भलं मोठं टार्गेट उभं केलं आहे. परंतु पेन्स तेवढाही मातब्बर आहे. खरं तर चौफेर संपूर्ण वातावरणाची जर अगदी आपण विचारपूस मगाशी केली तर त्यांच्या कर्णधारानं सांगितलं की या मैदानावरती जवळजवळ 15 वर्ष मी खेळतोय. म्हणजे परत एकदा सुरुवातीला जे सांगितलं ते सांगेन की अनुभव हा फार मोठा आहे आणि त्या अनुभवातून 24 चेंडूंमध्ये 59 धावा खरं तर पार करतायत का ते आपल्याला निश्चित पाहायला मिळेल. सलामीवीर एकीकडे असणार अभिजित तर दुसरीकडे असणार साहिल आणि गोलंदाजी मार्कवरती प्रणित. खांदा कॉलनी टीम प्रदीप, गोलंदाजी मार्कवरती प्रदीप खांदा कॉलनी टीमकडून खेळतोय. गतवर्षी सुद्धा आपण या प्रदीपला खेळताना पाहिलं. यावेळेस परत एकदा नव्या जोमात यावेळेस अतिशय सुरेख आडव्या पाट्यात खेळण्याचा प्रयत्न. क्वार्टर फायनल आहे, उपांत्यपूर्व फेरी आहे, डू आर डाय आहे, करो या मरो. किंबहुना यातून जिंकल्यानंतर मला वाटतोय बक्षीस पात्र ठरला जाईल संघ. प्रथम, द्वितीय, तृतीय किंवा चतुर्थ, फर्स्ट, सेकंड, थर्ड या फोर्थ, परंतु बक्षीस निश्चित मिळणार आहे. आणि म्हणून ही महत्त्वपूर्ण मॅच आहे आणि महत्त्वपूर्ण मॅच असल्या कारणानं प्रत्येक खेळाडू आता 100% एफर्ट देताना दिसत आहेत, 100% योगदान आपल्या टीमसाठी देताना दिसत आहेत.
एकीकडे असणारा अभिजित पाटील. अभिजितनं एक धावसंख्येनं स्वतःचं खातं उघडलंय आणि धावसंख्या धावपडालावरती आहे बिनबाद. एका चेंडूच्या समाप्तीनंतर एकच्या घरात. पेन विपक्ष खांदा कॉलनी असा रंगणारा हा सामना. आखो टप्प्याचा चेंडू आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न. डाव्या हाताचा फलंदाज साईल होतोय मिस आणि यावेळेस मात्र हा चेंडू जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. किंबहुना क्रिकेट हा डावखुऱ्यांचा खेळ आहे. जगप्रसिद्ध क्रिकेट खेळाडूंची जर तुम्ही चाचपणी केलीत तर सर्व डावे हे उजवे ठरताना दिसलेत. मग श्रीलंकेची टीम घ्या किंबहुना आपल्या इंडियन टीममधील सुद्धा कैक जण डावे हे उजवे ठरलेले आहेत. आणि म्हणून आणि निश्चितच खरं तर त्यांना नैसर्गिक एक चांगल्या प्रकारचं बेनिफिट धावपट्टीवरती मिळत असतो. जोरदार अपील मात्र यावेळेला फेटाळला गेला आणि 0 धावसंख्येची मोहर लागली गेली. ज्या गेअरला आपल्याला आत्ता हा अंतर कापायचा आहे त्या गेअरला मात्र चालताना दिसत नाही पेन टीम. आणि निश्चितच यावेळेस त्यांना त्यांचं ध्येय गाठायचं असेल तर मोठे फटके घ्यावे लागतील. अन्यथा गुड बाय, अलविदा, बाय बाय या टुर्नामेंट्समधून, या लीगमधून. चाचपणी करतोय हा फलंदाज, चौफेर नजर टाकतोय, कटाक्ष टाकतोय, कुठून मला काय करता येईल, माझ्या टीमसाठी काय करता येईल, काय देता येईल. 21 क्रमांकाचे जर्सी प्रदीप ऑन ट्रॅक गोलंदाजी मार्कवरती. ओह, त्रिफळाची बाद. यावेळेस मात्र दांडी गुल परतावं लागेल. फलंदाज साईल होतोय. बॅक टू पॅव्हेलियन. ओम शांती. आणि म्हणूनच या टीमचं बघितलं, लंच टाइम झाला, अजूनही प्रतीक्षेत आहेत. लंचपेक्षा आम्हाला चषक महत्त्वाचं आहे, ट्रॉफी महत्त्वाचं आहे, चॅम्पियन पद खरं तर ते अडल असावं याच्यासाठी प्रयत्नात असणारी खांदा कॉलनी टीम 2 हात करताना दिसतोय किंबहुना पेन टीम समोर. नवीन आलेला फलंदाज नाव आहे आदित्य पाटील. परत एकदा लेफ्ट हँड डावखुरा फलंदाज आहे. डाव्या हाताचा फलंदाज गोलंदाज प्रदीप असणार. पंचांच्या उजव्या बाजूनं मारा करताना दिसणार. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न, यावेळेस स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या अगदी मधोमध चेंडू सीमारेषेच्या पार होतोय, जातोय. 4 धावांसाठी आलेला हा एक दर्जेदार चौकार. आणि 54 धावांची आवश्यकता आहे. अजूनही 19 चेंडू शिल्लक आहेत. मोठे कमीत कमी 5 ते 8 फटके असतील तरच हा पल्ला पार करता येईल. आणि त्या पद्धतीनंच आदित्य खेळणार का? आल्या पहिला चौकार प्रदीपच्या या अस्त्रावरती लगावतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रदीप, तो आदित्य. आखो टप्प्याचा चेंडू, कडा प्रहार. क्षेत्ररक्षक मात्र झेल खाली, झेल भूमीला दान. आणि यावेळेस तुम्ही पाहू शकाल इथे 2 धावसंख्या पूर्ण करताना दिसत आहेत. प्रदीप एक पण नाही. हो, आणि निश्चितच याला म्हटलं जातोय प्लॅनिंग, रणनीती, आत्मविश्वास, कॉन्फिडन्स स्वतःवरती असणारा. पाहायचा या आत्मविश्वासाला किती दाद देतोय, किती न्याय देतोय. ज्याचं नाव आहे अभिजित. अभिजीत ना है तो अभिजीत को कुछ करना पडेगा. या उक्तीप्रमाणे अभिजितला काहीतरी करावं लागणार आहे. जिंकायचं म्हटलं तर जिंकणारं काय करतायत? विनर इज नेव्हर क्वाइट, क्वाइटर इज नेव्हर विन. जिंकणारा कधी शांत बसणार नाहीत आणि शांत बसणारा कधी जिंकूच शकत नाहीत. आणि म्हणून जिंकायचं असेल तर काहीतरी करावं लागणार आहे, धडपड करावी लागणार आहे, ओढा ताण करावी लागणार आहे. ती करणार का अभिजित? समीकरण आलंय 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 54 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. प्रत्येक चेंडूवरती 3, पल्ला दूर. जवळजवळ या षटकामध्ये बहुतांश चित्र स्पष्ट होईल जर 18 बॉल 55 धावांची आवश्यकता असणार आहे. 60 या धावसंख्येला विजय असणार आहे. 59 धावसंख्या उभ्या केल्यात प्रतीक्षा टीमनं, म्हणजेच खांदा कॉलनी टीमनं. तर आपल्याला विजयासाठी 60 धावा या निश्चितच काढाव्या लागतील. मॅच आहे डू आर डाय. खरं तर करो या मरो. हो, अतिशय सुरेख विकेट हिट काढण्याचा प्रयत्न होता. शेवटच्या क्षणाला निर्णय होता अभिजितचा.
आणि इथं मात्र पाहू शकाल अतिशय सुंदर दोघांमधील धावण्याची सहजता आपण पाहिलीत मैदानावरती. 2 धावसंख्या सहज प्राप्त केल्याने 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटालावरती आहेत 7. आत्ता मात्र विजयासाठी आवश्यक 53 धावा असणार आहेत उर्वरित चेंडूंमध्ये. येस, प्रत्येक संघ मालकाची टीम ओनरची ओढाताण पाहू शकाल. आता मला आठवेल हॉस्पिटलच्या आवारात पहिलट करणीला डिलिव्हरीला घेऊन गेल्यानंतर प्रत्येक बापाची असणारी धावपल ती आता इथे संघ मालकांची होताना दिसतोय. आणि अशा या छानशा मॅचला आपण एन्जॉय करतोय या रिलायन्स मैदानावरती. ओह, अतिशय सुरेख कडा प्रहार करण्याचा प्रयत्न. कहां पे निगाहे कहां पे निशाणा. निशाणा चुकला, फटका हुकला आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची संगता झाली. आतापर्यंत 8 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या धावपटालावरती आहे त्या स्थितीत म्हणजे 7च्या घरात. उर्वरित चेंडूंमध्ये आपल्याला 16 चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता असणार आहे. विजयासाठी असणारी हो अतिशय सुरेख आखूड टप्प्याचा चेंडू. इथं मात्र क्षेत्ररक्षक सज्ज करणार नाही चुकीला माफी नाही. पकडला झेल. संपला या फलंदाजाचा खेळ ज्याचं नाव आहे अभिजित. बॅक टू पॅवेलियन. कदाचित नामांकन निश्चितच जय घोरे याचा निश्चितच नामांकन असतं आणि त्यासाठी निश्चितच तो पात्र कदाचित ठरला असता. तो जय घोरे याने 4 आत्तापर्यंत. सिद्धांत पाटील इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती सेकंड डाऊनसाठी येतो. अभिजितनं जे 2 धावा सोडल्या ना किंबहुना कधी कधी खेळ तुमचा खेळ करून टाकतोय मैदानावरती. आणि म्हणूनच आत्मविश्वासाने जेव्हा आपण खेळतोय कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे. मात्र ओव्हर कॉन्फिडन्स नसावं. क्षेत्र कोणतंही असू द्या. आणि निश्चितच ते फार खतरनाक आणि धोकादायक असू शकतोय. तेच ठरलं. अभिजितचा पकडला झेल. तिथं संपला खेळ. त्याच्या जागेवरती आला सिद्धांत आता पहिला चेंडू मिस करतोय. या षटकातील पुढचा चेंडू अर्थात 5वा चेंडू घेऊन जाईल आशिष. हो आशिष या वेळेला मात्र अतिशय सुरेख 5वा चेंडू. इथं मात्र निर्धाव चेंडू. 7 धावसंख्या आहे त्या स्थितीमध्ये. 2 बाद 7. थोडीशी दयनीय अवस्था, थोडीशी नाजूक अवस्था या ठिकाणी पेन टीमचे पाहायला. म्हणजे अनुभव कुठंतरी परत एकदा अजूनही मला वाटतोय सिद्ध आहेत. अतिशय परत एकदा सुंदर मारलेला चेंडू. स्क्वेअर लेगच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक. इथं मात्र 1 धावसंख्या 2 धावसंख्या पलून काढल्या. 2 धावसंख्येवरती समाधान मानावं लागलं. आणि 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटालावरती 9च्या घरात. 2 षटक 2 बाद. धावसंख्या धावपटालावरती आहे 9. सव्वा 8 ते 10 पावलांचं रणपाय पंचांच्या डाव्या बाजूनं ओव्हर द विकेटनं मारा करणार आहे. नागोटणी सिटी एंडकडून मारा करेल. पॅव्हेलियन एंडकडून मारा करताना दिसणार आहे. खेळण्यासाठी सज्ज क्रीजमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नाव आहे आदित्य, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. अजूनही प्रतीक्षा आहे त्याच्या खेम्यामध्ये. अजूनही प्रतीक्षा आहे त्यांच्या ग्रुपला, त्यांच्या टीमला की आदित्यची बॅट या ठिकाणी धडकली तर हा म्हणता 12 चेंडूंमध्ये 53 धावांचा पल्ला आम्ही सहज पार करू शकतोय. तोच आदित्य डाव्या हाताचा फलंदाज. मोठ्या फटक्यांची प्रतीक्षा आहे. किंबहुना आपल्याला टीमसाठी आता काहीतरी करायचं आहे. आडव्या पट्ट्यात फाईन लेग क्षेत्र केलंय क्लिअर. जाणार चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलेला. हा खणखणीत आदित्यच्या बॅटमधील दुसरा चौकार.
तर या ठिकाणी स्पोर्ट ॲडमिन कमिटी आहे. डॉक्टर राजेश शिंदे असतील, डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कोऑर्डिनेटर आहेत डॉक्टर घनश्याम पाटील आहेत, पुरुषोत्तम भोईर, डॉक्टर सचिन नाईक, डॉक्टर मिलिंद खरत आहेत. तर RMS स्पोर्ट्स कमिटी विनयजी, तदनंतर स्पोर्ट्स ॲडवायझर डॉक्टर किसन मोहिते. इथं मात्र आपल्याला पाहायला मिळतोय बॅटमधून आलेला हा खणखणीत गगनचुंबी षटकार. और ओ आदित्य ने कर दिखाया. 2 चौकार 1 षटकार, 14 धावा स्वतःच्या नावावरती, 4 चेंडूंवरती आहेत. आणि परत एकदा आणि म्हणूनच आदित्य जोपर्यंत आहे, पेन टीमच्या आशा आकांक्षा प्रफुल्लित आणि पल्लवित होताना दिसतील प्रत्येक फडक्यामागे. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न काय होणार. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स, बाउंड्री, चौकार, षटकार. हा आहे खणखणीत षटकार. राग लगा देगा. खरं तर एक छानसं धावसंख्या धावपटालावरती आहेत. 25-25, 25 धावसंख्या धावपटालावरती, 9 चेंडू, 35 धावांची आवश्यकता. फुल टॉस चेंडू आणि या वेळेस मात्र नो अवांतर. 1+4 अशा प्रकारे 5 धावांचं ऐन डिसेंबर मध्ये मिळालेलं क्रिसमस नातालचं बोनस पेन टीमसाठी. आणि आता 5 धावा म्हणजे राहिल्या धावा 9 चेंडू, 30 धावांची आवश्यकता. म्हणूनच म्हटलं 1 मॅन आर्मी एन्काउंटर स्पेशालिस्ट पेन मधील पेन टीमचा आदित्य अजूनही आहे मैदानावरती, ज्याच्या त्या रायफल मधून बेछूट खरं तर फटकेबाजी होईल. 2 चौकार, 3 चौकार, 2 षटकार अशा प्रकारची खरं तर स्वतःच्या अगदी या ठिकाणी पाहू शकाल, पाहाल. आणि म्हणूनच म्हटलं होतं आदित्यच्या बॅटनं दाखवली कमाल. आलाय बॅट मधील वैयक्तिक 3रा षटकार. आता समजून गेलं, कारण इथं मात्र आता चेंडू शिल्लक असणार आहेत 8 आणि विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. होत्याचं नव्हतं होणं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजेच खांदा कॉलनी आणि पेनची मॅच कुठे होती, सामना होता कुठे आणि आता सध्या कोणत्या परिस्थितीत आपल्याला आहे. 8 चेंडू, 24 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. अतिशय सुरेख आडव्या पाट्यात खेळण्याचा परत एकदा प्रयत्न होता. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय, परत एकदा अगदी जमिनीला गुदगुल्या करत येतोय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. महागडं ठरलंय. इथं पाहू शकाल खरं तर 6 चेंडू झाले, परंतु 6 मधून एक अवांतर, परंतु प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका आहे. 4 चौकार, 3 चौकार आणि 3 षटकार. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. 31 धावसंख्या. या गोलंदाजानं थोडासा महागडा ठरलाय खांदा कॉलनी टीमसाठी. हा गोलंदाज ज्याचं नाव आहे हरेश. आणि निश्चितच या वेळेला जणू ऑपरेशन सिंदूर सक्सेस करताना दिसतोय. आदित्य हवाई सफर करतोय, अटॅक करतोय, हवाई अटॅक करतोय प्रत्येक चेंडूवरती. अतिशय सुरेख परत एकदा मारला. चेंडू खाली मात्र असणारा क्षेत्ररक्षक करणार नाही चुकी. पकडला झेल, संपला जाईल. आदित्य सारखा एक मातब्बर फलंदाज घेईल विसावा तंबू मध्ये. हा फलंदाज होतोय बाद. तो 20 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 20 धावा. खांदा कॉलनी या टीमला खरं तर डिफेंड करायचे, चेस करायचे असतील तर पेन टीमला परत एकदा तेवढाच मातब्बर सरदार उतरवावा लागेल. आणि तो उतरला आता हातामध्ये शस्त्र आणि अस्त्र घेऊन
प्रीतम फलंदाजी मार्कवरती येईल. इन ॲट नंबर 5 5व्या क्रमांकावरती तिसरा बाद कारण पहिला ज्यावेळेला अभिजित पाटील, त्याच्यानंतर साहिल थावरी आणि त्याच्यानंतर आदित्य मात्र परतला. आदित्यनी मॅचचा रंगरूप बदलून टाकला होता. या खरं तर मॅचचा चित्रकार ठरला होता. 6 चेंडू 20 धावा, 6-20. 6ला 20 धावसंख्येची आवश्यकता असणार. रायगड मेडिकल असोसिएशन डॉक्टर्स प्रीमियर लीग आणि डॉक्टर्स प्रीमियर लीग मधील ही मॅच आहे डू आर डाय. फर्स्ट क्वार्टर फायनल ग्राउंड नंबर 1. सेकंड एकीकडे असणार आहे अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न, झेल खाली असणारा मिसअंडरस्टँडिंग, मिस कॉलिंग. जयनं कुठेतरी मिस कॉल केलं. समोर येणारा क्षेत्ररक्षक झेल पकडू शकत होता, आत्मविश्वास नव्हता आणि तदनंतर मी स्वतः प्रयत्न करेन असं वाटलं. झेलभूमीला दान झाला. धावसंख्या उभी केली 2. आत्ता मात्र 42 धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू 18 धावा, 5 चेंडू 18 धावा. एवढ्या धावसंख्या चेस करताना दिसतोय पेंट संघ. महत्त्वपूर्ण लढत आहे आणि इथल्या मात्र मॅचमध्ये नो कॉम्प्रोमाइज. या ठिकाणी तडजोड केली जात नाही. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. दुसरा चेंडू निर्धाव. डाव्या हाताचा हा गोलंदाज आहे. गोलंदाजीची शैली आगली वेगळी आहे आणि अतिशय सुंदर गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. या वेळेला चेंडू येईल. 1 बाउन्स. बाउंड्री आपल्या बॅटमधील आलेला प्रीतमचा पहिला चौकार. यावेळेस मात्र आतापर्यंत 3 चेंडू संपले आणि 3 चेंडूंमध्ये 1 चौकार, 1 दुहेरी, 6 धावसंख्या दिल्या. अजूनही 14 धावांची आवश्यकता असेल. 3 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही 1 ते 2 मोठे फटके आणि त्याच्यावरती आपल्याला निश्चितच विजय संपादन करता येईल का. 1 धावसंख्या पूर्ण झाली. 1 धावसंख्येवरती समाधान मानावं लागलं. आता 2 चेंडू 13 धावा. अनपेक्षित खरं तर हा स्कोर असणार आहे. काय होऊ शकेल. 1 मोठा फटका आला. परत एकदा अवांतरची प्रतीक्षा केली तर काही होऊ शकेल, कारण क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला आहे. सुरुवातीला असं वाटलं 59-60 धावा टार्गेट चेस करतील का, परंतु तिसऱ्या धावसंख्येवरती मात्र तसंच 1 धावसंख्या पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा कॉल केला जाईल आणि आता मात्र पाहू शकाल इथं मिसफिल्ड. 2 धावसंख्या पूर्ण गेली आणि 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटालावरती 49च्या घरात. 11 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. 1 चेंडू 11 धावा. अशक्य ही शक्य पाहायचं आहे ते डॉक्टर्स करतायत का अशक्य ते शक्य. आणि इथं मात्र विजयाचा निर्धाव चेंडू फेकला. जयनं मात्र समोरच्या अगदी फलंदाजाला थांबवून ठेवलं. डिफेन्स करताना मात्र खांदा कॉलनी टीमनं विजयी संपादन केलंय. विजयी टीमचं मनस्वी म्हणजे सेमीफायनलमध्ये पदार्पण होईल.